लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूला जिवंत बघून राघवला मोठा धक्का बसतो. तर सावी तिला आई आई असा आवाज देत उठवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे राघव आश्चर्याने सावीकडे बघतो. तर विनूसुद्धा काळजीतच म्हणत असतो की बाबा डॉक्टर काकूंना काय झालं आहे बघा ना. आणि त्यानंतर सावी पळतच जाऊन पाणी घेऊन येते. राघव ते पाणी सिंधूच्या तोंडावर टाकतो आणि त्यामुळे सिंधू शुद्धीवर येते. मात्र जेव्हा ती समोर राघवला बघते तेव्हा तिलाही मोठा धक्का बसतो. तर सिंधूला शुद्धीवर आलेलं बघून सावी आणि विनायक खूप खुश होतात आणि त्यानंतर सिंधू आणि राघव एकटक एकमेकांकडे बघतच राहतात. आणि त्यानंतर सिंधू आणि राघव एकमेकांसमोर उभे राहतात. राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, जर तू इतकी वर्ष जिवंत होती, सुखरूप होती, तर तू मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का नाही केला. तर सिंधू राघवला म्हणत असते की राघव, इतकी वर्ष तुम्ही मला शोधण्याचा, मी जिवंत आहे की नाही हे बघण्याचा प्रयत्न का केला नाही. तुमच्या मनात माझ्याविषयी इतका राग होता का. आणि त्यानंतर ते दोघेही जे काही झालं ते सगळं विसरून एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. एकमेकांना 7 वर्षांनंतर पुन्हा बघून त्या दोघांनाही खूप आनंद होतो. त्यानंतर राघव सिंधूचा हात हातात घेत म्हणतो की तू प्लीज मला सोडून परत कधीही जाऊ नको. तुझ्याशिवाय मी कसा जगलो आहे माझं मला माहीत. आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते. मात्र त्यानंतर राघव सिंधूला विचारतो की जर तू इतकी वर्ष जिवंत होती तर तू मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का नाही केला. आणि त्यामुळे सिंधू राघवचा हात सोडते आणि राघवला म्हणते की राघव, तुम्ही मला एकदाही शोधण्याचा प्रयत्न का नाही केला. मी कुठे आहे, कशी आहे हे बघण्यासाठी तुम्ही का नाही आलात. त्यावर राघव म्हणतो, कारण सिंधू, मला असं वाटलं की त्या अपघातामध्ये तुझा मृत्यू झाला, कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी. मात्र तो पुढे काहीच बोलत नाही. तो सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की सिंधू, तू सुखरूप आहे, तुला काही झालेलं नाही. हे बघून माझ्या जीवात जीव आला. आणि त्यानंतर सिंधूसुद्धा म्हणते की हो राघव, ते सगळं जाऊ द्या, आता तुम्ही मला सोडून कधीच कुठे जाऊ नका. आणि त्यावर राघवही हो म्हणतो आणि ते प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. मात्र हा फक्त एक भास असतो, कारण राघव आणि सिंधू अजूनही रागातच एकमेकांकडे बघत असतात. आणि त्यानंतर सिंधू उठून बसते. तर विनू तिला सांगतो की डॉक्टर काकू, हे माझे बाबा आहेत, मागच्या वेळी तुमची भेट झाली नव्हती ना. आणि ते ऐकून सिंधूचे डोळे नकळतपणे भरून येतात. मात्र राघव तिच्याशी एकही शब्द बोलत नाही. त्यानंतर तो विनूचा हात पकडतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. तर विनू त्याला विचारत असतो की काय झालं बाबा, आपण इथून का चाललोय. मला डॉक्टर काकूंना भेटायचं आहे, सावीसोबत बोलायचं आहे. मात्र राघव त्याचं काही ऐकून घेत नाही आणि तो जबरदस्तीने विनूला तेथून घेऊन जातो. सावी मोठमोठ्याने आवाज देत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र तरीही राघव थांबत नाही. आणि हा सगळा प्रकार बघून सिंधू मनाशी म्हणते की जर आत्ता राघवनी पाठीमागे वळून माझ्याकडे बघितलं नाही तर मी समजून जाईल की त्यांच्या आयुष्यात माझी किंमत शून्य आहे. मात्र ती हा विचार करेपर्यंत राघव तिच्याकडे वळून बघत नाही. त्यामुळे सिंधू खाली मान घालते. ती मनाशी म्हणत असते की मला माहीत आहे आता राघवच्या आयुष्यात माझी किंमत शून्य आहे. मात्र त्याच वेळी राघव पाठीमागे वळून सिंधूकडे बघतो. मात्र हे सिंधू बघत नाही. आणि त्यानंतर राघव विनूला घेऊन तेथून निघून जातो. त्यानंतर सिंधूसुद्धा सावीला घेऊन त्या गोडाऊनमधून बाहेर येते. विनू आणि सावी एकमेकांना भेटण्यासाठी खूप धडपड करत असतात. मात्र राघव आणि सिंधू त्यांना एकमेकांना भेटू देत नाही. आणि त्यानंतर राघव विनूला घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो. तर सिंधूसुद्धा सावीला घेते आणि तेथून निघून जाते. तर दुसरीकडे राणी सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही सर्वांनी जेवण करून घ्या, कारण राघव कधी येणार आहे हे आपल्याला माहीत नाही. तुमच्या गोळ्या घेण्याची सुद्धा वेळ झाली आहे. मात्र रुक्मिणी म्हणते की नाही राणी, आधी राघवला घरी येऊ दे, मग आपण उरलेले विधी पूर्ण करू आणि मग सर्वजण एकत्र मिळूनच जेवण करू. त्यावर राणीसुद्धा हो म्हणते. तर रेश्मा मध्येच म्हणते की मला कधी कधी राणी वहिनींसाठी खूप वाईट वाटतं, कारण त्यांच्या नशिबामध्ये सुख येतं मात्र ते थोडा वेळसुद्धा थांबत नाही. मागच्या वेळीसुद्धा सिंधूमुळे राघव भाऊजी त्यांच्यापासून दूर गेले होते आणि यामुळे हे सगळं कोणामुळे झालंय काय माहीत. आणि रेश्माच्या तोंडून सिंधूचं नाव ऐकून राजश्री खूप चिडते.
ती ओरडूनच रेश्माला विचारते की आत्ता सिंधूचं नाव घेण्याची काय गरज होती. त्यावर रेश्मा म्हणते, पण काकू तुम्हाला इतकं चिडायला काय झालं? तुम्ही तर सिंधूला तुमची मुलगी मानत होता ना, मग तिचं नाव घेतल्यावर तुम्हाला इतका राग का आला? त्यावर राजश्री म्हणते, हो मी तिला माझी मुलगी मानत होते, माझ्या राघव इतकंच मी तिच्यावरही प्रेम केलं, पण तिने काय केलं? स्वतः तर गेली पण माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली. त्याची इतकी वर्ष काय अवस्था होती हे आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे ना. मग आत्ता कुठे तो सावरत आहे, स्वतःच्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे. त्यामुळे मला त्या मुलीचं नाव आता परत नकोय. आणि राजश्रीचं हे बोलणं इतर सगळ्यांनाही पटतं. तर राजश्रीला 6 वर्षांपूर्वीचे क्षण आठवत असतात. सिंधू जाऊन 1 वर्ष झालेला असतो, मात्र राघव अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नसतो. तो सतत सिंधूची आठवण काढत असतो, रडत असतो आणि ते सगळं आठवून राजश्रीला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करते की राणी आणि राघवचा नव्याने संसार सुरू होत आहे, त्यामुळे मला आता त्यात कोणताही अडथळा नको आहे. पुन्हा या घरात त्या मुलीचं नाव कोणीही घेणार नाही. आणि त्यावर सर्वजण हो म्हणतात. तर दुसरीकडे राघव विनूला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो. तो खूप फास्ट गाडी चालवत असतो, त्यामुळे विनू घाबरतो. तो राघवला विचारत असतो की बाबा काय झालं, तुम्ही असं का वागताय आणि प्लीज गाडी हळू चालवा, मला भीती वाटतीये. मात्र राघव त्याचं काही ऐकत नाही. त्यामुळे विनू सतत त्याला तेच सांगत असतो आणि त्यामुळे राघव खूप चिडतो आणि मोठ्याने गप्प बस असं त्याच्यावर ओरडतो. त्यामुळे विनू घाबरतो आणि खाली मान घालून गप्प बसतो. मात्र थोड्याच वेळामध्ये राघवला त्याची चूक लक्षात येते आणि तो विनूची माफी मागतो. तर दुसरीकडे सिंधू आणि सावीसुद्धा पायऱ्यांवर बसलेल्या असतात. सिंधू खूप रडत असते, तर सावी तिला विचारत असते की आई नक्की काय झाले, तू इतकी का रडतीये? आणि तू पोलीस काकांसोबत काहीच का नाही बोलली? त्यांनी तर आपला जीव वाचवला ना, मग तू त्यांच्यासोबत अशी का वागली? मात्र सावीच्या या सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं द्यावी हे सिंधूला कळत नाही. तर दुसरीकडे राघव गाडीतून खाली उतरतो आणि रस्त्याच्या बाजूला जाऊन बसतो. त्याला सतत घडलेला प्रसंग आठवत असतो आणि मग तो रडतच खाली मान घालतो. तर राघवची ही अवस्था बघून विनू काळजीत पडतो. बाबांना नक्की काय झालं आहे हे त्याला कळत नाही. तो स्वतःशीच म्हणत असतो की माझे बाबा आता खूप बदलले आहेत, ते आधी असे नव्हते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गुलाबराव पुन्हा राघववर हल्ला करण्यासाठी येतो. सिंधू त्याला सांगत असते की तुला जे काही बोलायचं आहे ते मला बोल, जे काही करायचं आहे ते मला कर, पण प्लीज त्यांना सोडून दे. मात्र गुलाबराव तिचं ऐकत नाही आणि तो राघववर गोळी झाडतो. त्यामुळे सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.